नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या सगळ्या मैत्रिणींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर कला जेव्हा संगीताकडे आलेली असते आणि संगीताला ती पैसे देते तेव्हा संगीता म्हणत असते की अगं कले, किती करशील अजून आमच्यासाठी, आणि मुलीच्या घरचं पाणीही प्यायचं नसतं, तू तर आम्हाला एवढे पैसे आणून देतीयस. लग्न झाल्यानंतर माहेरमध्ये जीव अडकणं एवढं चांगलं नाही बाळा. कला मग संगीताला सांगते की मी माझे हक्काने कमवलेले पैसे आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की ते पैसे मी तुम्हाला द्यावेत. संगीता कलाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणते की खरंच गुणाचं आहे ग माझं बाळ हे. मग कला म्हणते की आईवडिलांचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा प्रत्येक लेक ही गुणाचीच असते. आणि आई समजा माझ्या जागी एखादा मुलगा असता तर कर्ज फेडण्यासाठी त्यांनी तुम्हाला पैसे दिलेच असते ना. मग तेव्हा मात्र तुमच्या मनाला काहीच वाटलं नसतं. मग माझ्याच बाबतीत आता असं का? त्यामुळं मी तुला सांगते की माझ्याकडनं पैसे घेताना तू कधीच वाईट वाटून घेऊ नकोस. मग कला पुन्हा संगीताच्या हातामध्ये पैसे देते. तरी सुद्धा संगीताला ते पैसे घेणं योग्य वाटत नसतं. संगीता खाली बघत असते. कलाला ते समजतं आणि मग कला टेबलवर पैसे ठेवून देते. इकडे सरोज हॉलमध्ये काम करत बसलेली असते आणि त्याचवेळी नैना तिथे येते. सरोजला बघून नैना विचार करू लागते की ह्या तर इथेच बसल्यात. हाच माझ्याकडे एक चान्स आहे. एकदा की मी यांना पेटवलं ना तर मात्र धुराचे लोटच्या लोट निघतील आणि मग तो धूर कलाचं तोंड नक्कीच काळं करेल. आता नैनाने ही आयडिया केलेली असते आणि नैना खोटं खोटं आता संगीताला कॉल लावते आणि म्हणत असते की हो मम्मा, कळलंय मला, तुम्ही कर्ज घेतलं होतं आणि आता तुम्ही ते फेडू शकत नाही. अगं तू माझाही विचार कर थोडासा. आता लग्न करून मी सासरी आली आहे. अगं मम्मा, आता मी लग्न करून सासरी आली आहे, मी इकडचे पैसे तिकडे कसे काय देणार आता? सॉरी मम्मा, पण मला सुद्धा इकडे उत्तरं द्यावे लागतात हा. तर ह्या नैनाने फेक कॉल केलेला असतो आणि संगीताला ती बोलत असते, परंतु ऐकवणूक मात्र सरोजला करत असते. आता त्याचवेळी तिथे रोहिणी आलेली असते. रोहिणी हा सगळा प्रकार बघते आणि म्हणते की खरंच ह्या नैनासाठी चालाक हा शब्द व्यवस्थित सूट होतोय. कुठे, कसं, कधी, नक्की काय करायचं ना हे बरोबर समजतं हिला. मग रोहिणी आता मुद्दामच किचनमध्ये जाते. तर मंडळी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की नैनाच्या मूर्खपणाला आणि विचार करण्याच्या क्षमतेला तुम्ही 10 पैकी किती मार्क्स द्याल? कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरोज मात्र नैनाचं सगळं बोलणं ऐकत असते. तर नैना पुढे म्हणत असते की अगं मम्मा, मला माहिती आहे हे माझं घर आहे, मी इथून कसे पैसे आणून देणार तुला? मला सांग, ते चांगलं दिसेल का जर मी इकडचे पैसे माहेरी आणून दिले तर? आणि हे बघ मम्मा, तुलाही माहिती आहे की मी रिलेशन्सला किती जपते आणि उगाचच मला पैशांमुळे आपले रिलेशन्स खराब व्हायला पाहिजे असं नाही वाटत. आता कला इकडचे पैसे तिकडे आणून देते आणि त्यामुळे मीही तसंच करावं असं नाही ना. कलामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी फरक आहे. तू काही पण म्हण हा मम्मा, मला त्या कलासारखं वागणं अजिबात जमणार नाही. चांदेकरांना फसवणं तर अजिबातच नाही, कारण मी चांदेकरांच्या घरात राहते, मी चांदेकरांची सून आहे आणि मीच चांदेकरांचे पैसे घेऊन जर माझ्या माहेरच्यांना दिले तर माझ्या सासरची लोक मला काय म्हणतील? आणि मला हे अजिबात पटत नाही. आणि कलाने जे काही केलंय ना ते पण चुकीचं आहे. परंतु काय, मी कलाची मोठी बहीण आहे तरी सुद्धा कला माझं कधी ऐकत नाही. तिने माझ्याकडून कितीतरी गोष्टी शिकायला पाहिजे, कारण मी खूप प्रॅक्टिकल आहे. आणि तसंही आम्ही चांदेकर आहोत, चांदेकर, त्यामुळे कलाला ही गोष्ट समजायलाच पाहिजे. आता ती इकडचे पैसे तिकडे आणून देते आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्याकडनं तीच अपेक्षा करताय की मी इकडचे पैसे तिकडे आणून द्यावे, तर हे शक्य नाहीये. तुम्ही प्लीज माझ्याकडनं ही अपेक्षा अजिबात करू नका. सरोज आता जागेवरनं उठते आणि नैनाकडे बघू लागते. सरोज उठल्यावर रोहिणी लगेच किचनमध्ये लपून बसते. तर नैना म्हणत असते की सरोज मामी, सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का कामामध्ये? काही नाही, मी फक्त मम्माच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कॉल केला होता, पण तुम्हाला जर डिस्टर्ब झालं असेल तर आय एम सॉरी हा. एवढं बोलून नैना आता तिथून निघून गेलेली असते. नैना गेल्यावर नैनाने तर नैनाचं काम केलेलं असतं, सरोजला ट्रिगर करून गेलेली असते आणि रोहिणीला सुद्धा हेच हवं असतं. रोहिणी मात्र सरोजकडे बघून हसत असते, तर सरोज मात्र रागातच असते. इकडे संगीता कलाच्या केसांना तेल लावून देत असते आणि म्हणत असते की बाई ग, किती राठ झाले माझ्या कलेचे केस. माझ्या कलेचे केस आधी किती मौसूत होते आणि अगं थोडं तरी तेल पाणी करत जा थोडं. कला म्हणते की आई, तुला खरं सांगू का, तू जर हा हात तुझा असाच चालू ठेवला ना तर मी मात्र इथंच झोपून जाईल हा. संगीता म्हणते की नाही ग, शेवटी माहेर म्हणजे माहेरच असतं. मग कला म्हणते की खरंच सासर आपलं असतं, ही भावना सुद्धा किती वेगळी असते ना. संगीता म्हणते की अच्छा, म्हणजे अद्वैत रावांसोबत झालेला बदल आता माझ्या लेकीला पटायला लागलाय तर.
कला म्हणते की आई अगं तुला कसं काय कळलं? तेव्हा संगीता म्हणते की का, मला का नाही कळणार, उगाच आई आहे का मी तुझी? कला म्हणते की हा आई बरोबर बोलती हा तू, खरंच मला त्या चांदेकरमध्ये खूप चेंजेस बघायला मिळत आहे आणि खरंच चांदेकर बदललाय अगं. तेव्हा संगीता आता जोरात कलाच्या डोक्याला मारते आणि म्हणते की काय चांदेकर चांदेकर लावले बाई, आदराने बोलावं, अद्वैतराव म्हणावं. मग कला म्हणते की हा आई तेच ते, पण त्याला नाही आवडत ना असं अहो किंवा अद्वैतराव म्हटलेलं. संगीता म्हणते की अगं हो, पण एवढं चांगलं नाव आहे त्यांचं अद्वैतराव, मग ते अद्वैत घे ना फक्त, हे चांदेकर चांदेकर काय करत असतेस सारखी? कला म्हणते की हो आई तेच ते, पण बदलला एवढं खरं आहे तो. संगीता म्हणते की बदलला म्हणजे नक्की काय ग? कला म्हणते की अगं आई मी त्याच्यामध्ये खूप सारे बदल बघितले. म्हणजे कसं ना, आधी तो उगाचच वाद घालायचा, परंतु आता उगाचच वाद कधीच घालत नाही. कला म्हणते की कसा पहिल्यांदा माझ्याशी भांडायचा, सारखी चिडचिड करायचा, परंतु आता मात्र मला खूप समजून घेतो तो. संगीता म्हणते की आणि काय ग? तेव्हा कला म्हणते की आई प्लीज, मला माहिती आहे की तू मला मुद्दाम आणि करतेस. संगीता म्हणते की नाही नाही नाही, आता तर माझ्या चांगलंच ध्यानात यायला लागलंय की माझी कला आता प्रेमात पडली आहे. मग कला ही संगीतावर ओरडते आणि म्हणते की काय ग आई, तू पण काही पण बोलतेस हा. परंतु कला मात्र कुठेतरी या गोष्टीचा विचार करत असते. तर मंडळी, आज आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स, त्यामुळे लगेचच लाईक या बटनावर क्लिक करून आम्हाला मदत करा. तर आता रोहिणीचं आणि नैनाचं वेगळंच नाटक आता सुरू झालेलं असतं. रोहिणी नैनाचा हात धरून नैनाला खाली घेऊन येते आणि सरोज पुढे उभे करते आणि म्हणते की सांग सरोज वहिनीला सगळं काही खरं खरं. तेव्हा सरोज म्हणते की काय चाललंय रोहिणी तुझं आणि काय नाटकं लावलीत ही? रोहिणी म्हणते की सरोज वहिनी आता तूच मला सांग की आधी पहिल्यांदा आपल्या घरात कधी तमाशे होत होते का? जेव्हापासून या खऱ्यांच्या मुली आपल्या घरामध्ये आल्या तेव्हापासून तमाशे आपल्या घरात. आता सांगतीयस की नाही त्यांना? तेव्हा मग आता नैना रडण्याचं नाटक करत असते आणि सरोजला सांगते की कला डिझायनिंग मधून मिळालेले पैसे माझ्या आईबाबांना नेऊन देतीये. हे ऐकून सरोजला खूप मोठा धक्का बसतो आणि सरोज म्हणते की काय बोलतीयस तू? तेव्हा नैना म्हणते की हो सरोज मामी, कला सगळे पैसे माझ्या माहेरी नेऊन देतीये आणि त्यातूनच माझे आई बाबा कर्ज फेडणार आहेत. मला मम्मा सुद्धा म्हटली होती की मलाही थोडे पैसे आणून दे आणि तू पण मला थोडीशी मदत कर जशी कला करते, परंतु मी मात्र मम्माला मदत नाही केली. मी सांगितलं की मी आता चांदेकरांची सून आहे. आणि खरंच सांगते, माझी कलाकडनं अजिबात ही अपेक्षा नव्हती. कलाने असं नव्हतं करायला पाहिजे. कला आता चांदेकरांची सून आहे, माहेरचे संबंध तिने थोडेसे कमी केले पाहिजे. सरोज म्हणते की अच्छा, तरी मला वाटलंच होतं, मी तुझं थोडंसं बोलणं ऐकलं होतं आणि आता आहे कुठे ती? तेव्हा मग नैना सांगते की मम्माकडेच गेलीये ती. सरोज म्हणते की बरं येऊ दे तिला, बघतेस तिच्याकडं. आता सरोज असं म्हटल्यावर नैना आणि रोहिणी दोघीही एकमेकींकडे बघून हसत असतात. तर नैना आता लगेच तिच्या डोळ्यातलं पाणी पुसते. तर इकडे सरोजने कलाला सांगितलेलं असतं की तू प्रेमात पडलीयस. तेव्हा कला म्हणत असते की आई तू पण काही बोलायला लागलीस हा, मी तुला थोडं काहीतरी सांगायला निघाले, तू तर डायरेक्टली मला प्रेमातच पाडलंस. मला सांग की मी असं काही म्हटले का तुला? तेव्हा संगीता म्हणते की बरं बाई बरं, लगेच नाक फुगवून बसू नकोस आता. अगं चांगल्या गप्पा चालल्या होत्या की नाही आपल्या? बरं मला अजून सांग, काय म्हणतात आमचे जावई बापू? कला म्हणते की काय आई परत तेच बोलतीयस तू? तेव्हा संगीता म्हणते की हे बघ, माझ्या डोक्यात तर तसं काहीच नाहीये, तुझ्याच डोक्यात येत आहे ह्या गोष्टी. मी तर फक्त आपलं सहजच विचारलं. तेव्हा कला म्हणते की बरं, काही म्हणत नाही तुझे जावई बापू, कधीही गुरगुरायला लागू शकतात, त्याची काही खात्री देता येत नाही. चल आता मी निघते, मला जायला उशीर होतोय, पाया पडते तुझ्या, असं म्हणत कला संगीताच्या पाया पडते. तेव्हा संगीता कलाला म्हणते की आता इथून पुढे तुझ्यावर कुठलंही संकट यायला नको आणि नेहमी सुखी राहा. कला हसते आणि म्हणते की बरं ठीक आहे, आणि तू पण आता काळजी घे, जास्त दगदग करू नकोस. संगीताला बाय करून कला आता निघालेली असते, पण संगीताला मात्र कलावर खूप प्राऊड फील होत असतं. तर इकडे सरोज खूपच रागामध्ये असते, सारखी हॉलमध्ये एरझरे घालत असते आणि कलाची येण्याची वाट बघत असते. नैना आणि रोहिणी मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात. त्यांना तर खूप मज्जा येत असते, कारण मोठा धमाका आता घरामध्ये होणार असतो. तर रजनीला काहीच कळत नसतं की सरोज वहिनी नक्की रागवल्यात का बरं आणि कलाची काय एवढी वाट बघताय. तेव्हा रोहिणी सरोजला म्हणत असते की अगं सरोज वहिनी, तू स्वतःला कशाला या सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेतीयस उगाच? अगं कला तिच्या माहेरी केलीये, माहेरी मस्त गप्पा वगैरे टाइमपास वगैरे करून येणार आहे ती. आता तू प्लीज या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस हा, ती आली की मग बोलूयात ना आपण निवांतपणे. आता त्याच वेळी अद्वैतही तिथे आलेला असतो आणि तो सरोजला विचारतो, काय झालं आई, तू एवढी टेन्शन मध्ये का दिसतीयस?
तेव्हा नैना अद्वैतला सांगते की सरोज मामी फार चिडल्यात. अद्वैत म्हणतो की पण झालंय काय आई, काय झालंय, काय कसलं टेन्शन घेतलंयस तू? अगं तू चिडली आहेस का ते तरी सांग. सरोज सांगते की आत्ताच्या आत्ता त्या मुलीला फोन लाव आणि तिला लगेच घरी बोलवून घे. अद्वैत म्हणतो की हो आई, पण झालंय काय? तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, आता त्या मुलीसाठी तू मला प्रश्न विचारणार आहेस का? अद्वैत म्हणतो की नाही आई, मी फक्त तुला विचारलं, मी लगेचच फोन लावतो. आता अद्वैत कलाला फोन लावतो आणि त्याचवेळी कला दारात उभी असते. कला तिथे आलेली असते. तेव्हा रजनी अद्वैतला सांगते की अरे अद्वैत, कला आली बघ, नको लावूस फोन. आता कलाला तिथे आलेलं बघून सरोजला तर राग अजिबात कंट्रोल होत नसतं. नैना आणि रोहिणी मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात. आता कलाचं चांगलंच सँडविच होणार हे त्या दोघींनाही माहीत असतं. तर कलाला मात्र ही परिस्थितीचा काहीच अंदाज नसतो. कला जेव्हा घरात येते तेव्हा सर्वच जण कलाकडे बघत असतात. जणू काही कला खूप मोठी अपराधी आहे. कलाला काहीच कळत नाही की काय झालंय. आणि मग ती सरोज पुढे येते आणि म्हणते की काय झालंय. मग सरोज चिडते आणि म्हणते की काय झालंय हे तोंड वर करून आम्हाला विचारतीयस तू काय झालंय ते? कुठे गेली होतीस ग तू? कला म्हणते की मी. सरोज म्हणते की मग मी का? तुला प्रश्न विचारला ना मी, मग प्रश्नाचं उत्तरही तूच देणार ना? तुला मी चांगल्या भाषेत विचारतीये की कुठे गेली होतीस तू? कला म्हणते की मी माझ्या घरी गेले होते, माझ्या आईला भेटायला. सरोज म्हणते की बघितलं का तुम्ही सगळ्यांनी, आता एका वाक्यात उत्तर देऊन हिने कशा प्रकारे सगळ्यांना उल्लू बनवलं आणि कशा प्रकारे गोष्टी लपवल्या. आता कलाला मात्र सरोजच्या कुठल्याच बोलण्याचा अंदाज येत नसतो. नक्की सरोजला काय म्हणायचंय, तिला काय अपेक्षित आहे, काही कळत नसतं. मग कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, तुम्ही जरा माझ्याशी स्पष्टच बोला, जे काही आहे ते मला स्पष्टपणे सांग. तेव्हा सरोज म्हणते की हो का, तुला स्पष्ट ऐकायचंय का? मग ऐक, मी स्पष्टपणेच तुला सांगते. माहेरी तू काय घेऊन गेली होतीस? आता कला काही सांगणार तेवढ्यातच सरोज म्हणते की पैशाचे व्यवहार पूर्ण करायला गेली होतीस ना तू? कला म्हणते की सरोज मॅडम, खरंच तुम्ही काय बोलताय ना, मला काही कळत नाहीये. तेव्हा सरोज म्हणते की नाही, मी तुला ना चांगला अर्थ समजावून सांगते. आता चांदेकरांच्या घरून थप्प्या घेऊन तू माहेरी घेऊन गेली होतीस ना त्या? आता कला ही अद्वैतकडे बघू लागते, तर अद्वैतही खाली बघत असतो. सरोज कलाला म्हणत असते की तुझी हिंमत कशी होती ग हे सगळं वागण्याची? आणि काय ग, त्या दिवशी तुला आबांनी चांगलं विचारलं होतं ना की मदत करू का म्हणून, तेव्हा काय म्हटली की मला तुमची मदत नकोय म्हणून. तेव्हा तर तुझा स्वाभिमान जागा झाला होता. तेव्हा तर तू किती स्वाभिमानी आहे हे सगळ्यांना दाखवलं, परंतु आज मात्र तुझा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आला. कला म्हणते की अहो मॅडम मी, परंतु ही सरोज मात्र कलाला काहीच बोलू देत नसते. सरोज म्हणते की चांदेकरांचे पैसे खरेंचं कर्ज फेडण्यासाठी घेऊन गेली होतीस ना तू? खरं आहे की खोटं? तेव्हा कला काही बोलायला जाणार, ही सरोज कलाला काही बोलूनच देत नसते, स्वतःच बोलत असते. प्रश्नही तिला विचारत असते आणि उत्तरही तीच देत असते. जोरात कलावर ओरडते आणि म्हणते की खरं की खोटं सांग मला. मग कला उत्तर देते की बरोबर बोलताय तुम्ही पण. तेव्हा सरोज म्हणते की पण बिन मला काही ऐकून नाही घ्यायचं तुझं. याआधी पण तू त्यांना पैसे दिले होतेस का? तर कला म्हणते की हो दिले होते पण. तेव्हा सरोज पुढेही काही बोलू देत नाही आणि म्हणते की बस झालं, आता मला हेच ऐकायचं होतं. काय ग, प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं ना तुझ्याकडे? इथलं ताटात करायचं आणि ताटातलं वाटीत करायचं. शब्दांचे नुसते खेळ करायचे आणि सगळ्यांना मात्र आपल्या बाजूने वळवून घ्यायचं. एक नंबरची आतल्या गाठीची मुलगी आहे तू. तर कलाला मात्र ते आरोप सहन होत नसतात, परंतु कला तरी सुद्धा ऐकून घेत असते. आता सरोजचं बोलणं कुठे थांबत नाही, तर रोहिणी सुरू होते आणि रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, अगदी बरोबर बोलतेयस तू. ही कला म्हणजे एक नंबरची आतल्या गाठीची आहे. आणि ह्या खऱ्यांना तर सगळ्या गोष्टी चांगल्याच माहिती आहे. खऱ्यांना माहिती आहे की आपलं काही फावत नाही, त्याच्यामुळे 2 मुले आपल्या माथी मारल्यात त्यांनी. पण या सगळ्या गोष्टींचं पुढे काय होईल काही सांगता येत नाही. आता सरोज म्हणते की रोहिणी अगदी बरोबर बोलतीयस तू. आणि कलाला ती म्हणत असते की काय ग, आज तर फक्त तू खरेंना पैसे नेऊन दिले, उद्या तर काय चांदेकरांची सगळीच प्रॉपर्टी खरेंच्या नावावर करून येशील. परवा तर काय हे घरच गिळंकृत करून टाकशील. आणि त्याच्यानंतर तर काय की इथले दागिने सुद्धा फुकून टाकशील. कलाला अजिबात हे सहन होत नसतं. कला म्हणते की सरोज मॅडम मला प्लीज बोलू द्यात. मला माहिती आहे की हे पैसे मी घेऊन माझ्या माहेरी गेले होते आणि मला हे पैसे अद्वैतनेच दिले होते, परंतु हे पैसे मी स्वतः कमवलेले पैसे होते. सरोज म्हणते की अगं कसली आहेस ग तू? ह्या घरात जेव्हापासून तू आली आहेस ना तेव्हापासून आमचा नुसता खेळ मांडलायस. आम्हाला नेमका कशा प्रकारे तुला त्रास देता येईल ना अशी वेगवेगळी खेळी खेळत असतेस नुसती. मला माहितीये ना हे सगळं तुला तुझ्या आईकडूनच मिळालं असेल. पण कला म्हणते की मॅडम प्लीज प्लीज माझ्या आईला काही बोलू नका तुम्ही. तेव्हा सरोज म्हणते की का, तुला लाज नाही वाटत?
तुला बोलताना तरी लाज कशी नाही वाटत ग? तेव्हा कला म्हणते की अहो सरोज मॅडम, मी काय चांदेकरांचे पैसे उचलून नाही दिले माझ्या घरी. अहो मी डिझाईन्स करून ते पैसे कमवलेत. माझ्या पगाराचे आणि माझ्या हक्काचे पैसे मी माझ्या आईला नेऊन दिलेत. सरोज विचारते की कुठला हक्क आणि तुला कोणी दिला हा हक्क? तेव्हा मात्र कला अद्वैतकडे बघत असते, परंतु अद्वैत मात्र खाली बघत असतो. कलाची खूप इच्छा असते की अद्वैतने आता काहीतरी मध्ये बोलावं आणि सगळ्यांना सांगावं की मीच कलाला पैसे दिले होते आणि ज्यावेळी कला खरेंच्या घरी पैसे घेऊन गेली तेव्हा तिने माझी परमिशन सुद्धा घेतली होती. परंतु अद्वैत मात्र काहीही बोलत नसतो. सरोज कलाला म्हणत असते की काय ग, आमच्याच घरातले पैसे वापरून आमच्याच घरामध्ये तू डिझाईन्स काढल्या आणि त्या डिझाईन्सचे तू पैसे घेतले म्हटल्यावर ते पैसे तर या घरातलेच झाले ना. अजून सोपं करून सांगते तुला, पाणी जर नीट वाहत नसेल ना, आपण त्याला वाट मोकळी करून देत असतो, त्या पाण्याचा प्रवास सुलभ करून देत असतो आणि तीच गोष्ट सेम तू केलीस. पण शेवटी पाणी ते पाणीच असतं. तू सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली, परंतु तू मला कधीच उल्लू बनवू शकणार नाही. पैसे काही तुला चांदेकरांकडून खरेंना देता येत नाही ना, म्हणून तू ती डिझाईनची आयडिया काढलीस. म्हणजे उद्या तू बोलायला मोकळीच की हे पैसे माझ्या हक्काचे आहे, मी कमवलेले आहेत. आता त्यावेळी आबा देखील तिथे आलेले असतात. आबांना घरामध्ये काय चाललंय काहीच कल्पना नसते, कारण घरातले सगळे मेंबर हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि आबांना प्रश्न पडतो की हे सगळं नक्की काय चाललंय. आबांना काही कळतच नसतं, त्यामुळे आबा विचारतात की काय चाललंय इथे. आता अद्वैत जेव्हा आबांना आलेलं बघतो तेव्हा तो विचार करतो की आता तर मला खरेची बाजू घ्यावीच लागेल, कारण मी आबांसमोर खरेची बाजू घेतली तरच आबांना कळेल की मी खरेची बाजू घ्यायला लागलोय, मी माझ्या बायकोची काळजी घेतोय आणि मी कलाला बायको म्हणून खरंच स्वीकारलंय. सरोज म्हणते की बघ कला, आता आबा सुद्धा आले, आता आबांना सुद्धा तुझे काय प्रताप आहेत ना ते कळू देत. असं म्हणून कलाचा हात धरते आणि आबांपुढे तिला घेऊन येते. खरंच इतकं विचित्र पद्धतीचं सरोजचं बिहेवियर असतं जे तिच्या कामाला आणि तिच्या ॲटिट्यूडला अजिबात शोभत नसतं. मग अद्वैत आता सरोजला म्हणतो की आई थांब. मग अद्वैत सांगतो की खरेचं काही चुकतंय असं मला तरी वाटत नाही. रोहिणी म्हणते की अरे अद्वैत काय बोलतोयस तू आणि तुझ्या आईच्या विरोधात बोलणार आहेस का आता तू? अरे अद्वैत, आता तू पुरता ह्या कलाच्या जाळ्यात अडकलाय असं वाटायला लागलंय आम्हाला पण. अद्वैत म्हणतो की आत्या प्लीज एक मिनिट, आणि आई माझं काय म्हणणं आहे ना ते एकदा ऐकून तरी घे. आपण सानिकाला किंवा इतर स्टाफ मेंबरला सॅलरी क्रेडिट करत असतो, त्यानंतर त्या सॅलरीचं ते लोक काय करतात आपण त्यांना विचारत सुद्धा नाही. आपलं त्यांच्यासोबत एक प्रोफेशनल बिहेवियर आहे, आपण ते मेंटेन करतो. मला असं वाटतं की कलासोबतही असं वागलं गेलं पाहिजे. ती तिच्या पैशांचं काय करते हा आपला प्रश्न नाहीच आहे, आणि तिची सॅलरी आहे, तिने ते पैसे कशासाठी वापरायचे हा पूर्णपणे तिचा प्रश्न आहे. आबांना सुद्धा आता अद्वैतचं म्हणणं पटलेलं असतं, तर कला अद्वैतकडे बघत असते आणि तिला खूप छान वाटतं की अद्वैतने सगळ्यांसमोर तिची बाजू घेतली. सरोज अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, तू काय बोलतोयस, तुझं तुला तरी कळतंय का? मुळात तिचं काम करणं तुला आणि मला आपल्या दोघांनाही पसंत नव्हतं, तरी सुद्धा ती त्या पोस्टवर काम करते आणि तरी सुद्धा तू तिला सॅलरी देऊन मोकळा झालास अद्वैत. द्यायच्या आधी तुम्हाला विचारलं असतं ना तरी सुद्धा मी नाही म्हटले असते. म्हणजे यातून फक्त एकच सिद्ध होतं की सरोज सारखी मूर्ख बाई कोणी नाहीये. याचा अर्थ असा की जेव्हा मिस्टर स्वामीनाथन यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मला माझी जुनीच डिझायनर हवी आहे आणि जुनी डिझायनर ही कला असते हे चांदेकरांना माहीत होतं, तेव्हा मात्र सरोज आणि अद्वैतचं जाऊ देत, परत सरोज मात्र टॉपचा डिझायनर शोधत होते, ज्याला तिला लाखोंमध्ये पेमेंट करायचं होतं. त्या डिझायनरने फक्त चांदेकरांसाठी काम करावं आणि स्वामीनाथन यांचे डिझाईन्स बनवून द्यावे एवढा हेतू होता. तेव्हा मात्र सरोज कितीही पैसे मोजायला तयार होती. आणि मग आता मिस्टर स्वामीनाथन यांच्यासोबतचं डील झाल्यानंतर, कलाने एवढे चांगले डिझाईन्स दिल्यानंतर, सोबतच 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची आयडिया सुद्धा कलामुळेच मार्केटमध्ये आली, त्यामुळे सुद्धा चांदेकरांना फायदा झाला. मग या गोष्टीचे पैसे कलाला मिळायला नको का? मग यामध्ये सरोज अद्वैतला असं कसं काय म्हणू शकते की तू कलाला तिची सॅलरी कशी काय दिली? जर माझ्याकडे आली असती तर मी दिलीच नसती. मग काम करून घ्यायला तिला बरं वाटलं. मग जेव्हा रात्रभर कला डिझाईन्स बनवत होती, अगदी पहाटपर्यंत डिझाईन्स बनवत होती, तेव्हा सुद्धा तिला कधी वाटलं नाही का मग सरोजने आता झोपावं? कशाला चांदेकरांसाठी डिझाईन्स बनवायचे? कशाला सोन्याची 1 ग्रॅमची आयडिया दिली तिने? कारण त्या आयडियाचा आणि त्या डिझाईन्सचा फायदा झाला ना चांदेकरांना. मग ती गोष्ट बरी भांडणात घेऊन आली नाही आणि तिला सॅलरी द्यायची नाही या गोष्टीवरून भांडण उकरून काढलं. यावरून एवढंच कळतंय की सरोजचा मेंदू खरंच गुडघ्यात आहे.
पुढे सरोज अद्वैतला म्हणत असते की मुळात म्हणजे ही ऑफिसमध्ये काम करावी असं मला वाटतही नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये असणाऱ्या व्यक्तीची काहीतरी पोझिशन असते, काहीतरी पोस्ट असते, परंतु हिची घरातही नाही आहे आणि ऑफिसमध्येही नाही आहे. अद्वैत मला सांग की कुठल्या हक्काने तू हिला सॅलरी दिलीस? अरे मला विचारायचं तरी. आता सगळे अकाउंट्स तर मी बघते ना, मग तू मला का नाही सांगितलंस? अद्वैत म्हणतो की अगं आई, आपणच ठरवलं होतं ना. तेव्हा सरोज म्हणते की एक मिनिट, आपण नाही, तू ठरवलंयस. आता हिच्या बाबतीत सगळे निर्णय तूच घेतो, तूच ठरवतो, पण मला काही सांगत नाही तू. अद्वैत म्हणतो की आई प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. सरोज म्हणते की नाही, गैरसमज तर आता झालाच आहे आणि हिने तो गैरसमज क्रिएट केलाय. कलाला ती विचारते की काय ग, तुला काय मिळतं हे सगळं वागून? अगं आमच्या घरातल्यांची वीण एकदम घट्ट होती आणि आता ती तुझ्यामुळे सैल पडायला लागली. का तू माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेतीयस? काय मिळतं ग हे सगळं ऐकून? तेव्हा आबा सरोजला म्हणतात की सरोज थांबव हे सगळं, या सगळ्या गोष्टी मी ऐकल्यात आणि केव्हापासून ऐकतोय, त्यामुळे हे प्रकरण आता शांततेत घ्या. कला मात्र रडत असते. तेव्हा सरोज आबांना विचारते की आबा, आता सुद्धा तुम्हाला हे प्रकरण शांततेतच घ्यायचंय का? नाही म्हणजे मी चुकलेली तुम्हाला दिसते, परंतु ही मुलगी कशी वागते ते तुम्हाला दिसत नाही का? प्रत्येक वेळी तुम्हाला हिलाच पाठीशी घालायचंय का? आणि कलाला ती म्हणते की बघितलं किती चालाक आहेस तू. हे एवढे पैसे तर तुझ्यासाठी क्षुल्लक आहेत ग, कारण तुझा मेन मोटिव्ह काय आहे माहिती का? चांदेकरांच्या घराला गिळंकृत करणं. आता हेच शिकवलं का तुला तुझ्या घरच्यांनी? तेव्हा कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम, मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतेय, वाटलं तर तुम्ही मला हवं ते बोला, परंतु तुम्ही माझ्या घरच्यांना काही बोलू नका. सरोज म्हणते की मला तुझ्याकडनं काहीच ऐकायचं नाही. मी आता तुला पहिल्या आणि शेवटचं सांगते, घरातल्या कोणालाही न विचारता तू पुन्हा परत तुझ्या घरी पैसे द्यायचे नाहीत. हे ऐकून कलाला मोठा धक्का बसतो, कारण कलाचं दुःख हे कलालाच माहीत असतं. एकीकडे बाबांचं ऑपरेशन असतं आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर. आता तिचे आई वडील हे सगळं कर्ज कसं फेडतात हे तिलाच माहीत असतं, आणि आई बाबा कर्जासाठी हमालीचं काम करतात. गोष्टीचा तर बोलणारी सरोज कधी विचारही करू शकत नाही. आता सरोज जेव्हा असं म्हणते तेव्हा कलावर तर खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. बाबांचं कर्ज आता फेडायचं कसं? तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सरोज कलाकडनं वचन घेते की यापुढे चांदेकरांचा एकही पैसा खरेंच्या घरी जाणार नाही. मग कला सुद्धा आता सरोजला वचन देते की यापुढे चांदेकरांच्या एकाही पैशाला मी हात लावणार नाही. पण माझं लग्न झालंय म्हणून माझ्या आईवडिलांप्रती माझी जबाबदारी संपत नाही. त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आता मी नेहमी निभावणार. तर कलाचे हे शब्द ऐकून आता सर्वजण काळजीत पडलेले असतात. अद्वैतही कलाकडे बघत असतो. तर मित्रांनो, आता या पुढील ट्विस्ट काय असणार आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. उद्या आपण एक ट्विस्ट एपिसोड अपलोड करणार आहोत, त्यामुळे तो बघायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत देखील सांगा. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.